नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शासन निर्णय गव्हर्नमेंट रिलेशन अर्थात जी.आर कुठल्याही बाबींसाठी आवश्यक असलेलं आणि अर्थात म्हणजेच की सर्वात महत्त्वाचं असं समजलं जाणारे कागदपत्र म्हणजेच की जी.आर. कुठलाही जी.आर कोणत्याही वर्षाचा जी.आर ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शासकीय काम असो, वैयक्तिक काम असो किंवा शैक्षणिक शेती असो किंवा फायदेशीर शेती कुठल्याही बाबीसाठी रेफरन्स असतो म्हणजेच की शासन निर्णयाचा गव्हर्नमेंट जी.आरचा आणि हा जी.आर आपण वेळोवेळी आवश्यक असतो. मग जी.आर तर आपल्याकडे स्टोअर करून ठेवू शकत नाही, परंतु गव्हर्नमेंट पोर्टलवरती हे जी.आर स्टोअर करून ठेवलेले असतात. अशाच गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती कुठलंही आवश्यक कागदपत्र असलेला जी.आर ऑनलाईन पद्धतीने कसा पाहायचा, डाउनलोड कसा करायचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शासनाच्या माध्यमातून निर्णय 2.0 अर्थात गव्हर्नमेंटच्या जी.आरची वेबसाईट ही आता अद्याप केलेली आहे. नवीन संकेतस्थळावरती नवीन पोर्टलवरती पद्धतीने हे जी.आर आता पाहण्यात येणार आहे. जी.आर पाहण्यासाठी नवीन लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. हा जी.आर तुम्ही महाराष्ट्र-गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहू शकतो की आपल्याला वरती दिनांक वेळ दाखवते. गव्हर्नमेंट रिलेशन वेबसाईट आहे. या ठिकाणी मुख्य प्रश्न सिम्बॉल आहे की या ठिकाणी जी.आर पाहण्यासाठी लिंक देण्यात आलेली आहे. खालील सुद्धा नावाचं ऑप्शन दिलेलं असतं म्हणजेच की क्लिक करून जी.आर पाहू शकतात. मराठीमध्ये करायचं असेल तर मराठीमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकतात. या ठिकाणी जी.आर हा शासन निर्णय पहावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की सर्वप्रथम आपल्याला वरती दाखवायला येणार आहे की विभागाची यादी पर्टिक्युलर. जर आपल्याला एखाद्या विभागाचा जी.आर पाहायचा असेल तर त्या जी.आर पाहण्यासाठी त्यातील विभागाचे जे असतील त्या विभागाचे नाव त्यांच्यावरती सिलेक्ट करून महिला व बाल विकास असेल किंवा कृषी विभाग असेल इतर किंवा जो ग्राम विकास विभाग असेल, ज्या विभागाचा आपल्याला जी.आर हवा असेल, त्या महसूलचा हवा असेल तर सहकारपणांचा हवा असेल तर विभागाचे यांच्यातर्फे आपण पाहू शकतो. जी.आरचे जे हेडिंग असेल त्या शासन निर्णयाचे हेडिंग आपल्याला माहीत असेल तर आपण त्यांच्यामध्ये टाकू शकतो. जो काही एखादा महत्त्वाचा शब्द असेल या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि अशा प्रकारे हा जी.आर तुम्हाला तिथे दिसून जाणार आहे. धन्यवाद.